तर हिंगोली जिल्ह्यामध्ये काल ढगफुटी सदृश पाऊस झालाय आणि सर्वाधिक पाऊस वसमत तालुक्यातल्या ग्रामीण भागात झालाय। या पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। जोरदार झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय। यामध्ये सोयाबीन, कापूस आणि हळद या पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। अनेक ठिकाणी सोयाबीनचं पीक कापणीला आलं होतं, परंतु कालच्या पावसानं सोयाबीन पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल दुपारनंतर जोरदार पाऊस झालेला आहे। वसमत तालुक्यामध्ये या पावसाचा सर्वाधिक जे फटका बसल्याचं पाहायला मिळते। वसमत तालुक्यामध्ये अनेक भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि या पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन या पिकाला बसलेला आहे। मी सध्या आरळ, तेलगाव या गावांच्या शिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय हे सोयाबीनचं पीक आहे। या पिकामध्ये आता सुद्धा पाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणी फक्त सोयाबीनचे वरचे शेंडे जे आहेत तेच पाहायला मिळते। पूर्णपणे सोयाबीनचे झाड या पाण्यामध्ये आहेत। हे तळ्याचं स्वरूप या शेतीला प्राप्त झालेले, त्यामुळे काल झालेल्या पावसामुळे या सोयाबीनची पूर्णपणे माती झाल्याचं पाहायला मिळते। हे सोयाबीन आहे। आता जर सोयाबीन उपटून दाखवायचं म्हटलं तर हे सोयाबीन आपण बघताय, सोयाबीनच्या शेंगा पूर्णपणे भरलेल्या होत्या। संपूर्ण सोयाबीन आता काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या हाती लागणार होतं। याची कापणी करून, हार्वेस्टिंग करून शेतकरी हे सोयाबीन बाजारात विक्रीसाठी नेणार होतं, परंतु त्यापूर्वी झालेल्या पावसामुळे या सोयाबीनची पूर्णपणे माती झालेली आहे। पुरता जे ते पावसानं दाणादाण झालेली आहे आणि आता शेतकरी अपेक्षा करू लागले सरकारकडून। सरकारनं या भागात पूर्णपणे शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घ्यावी आणि तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आता शेतकरी करू लागली। माधव दिपके, एबीपी माझा, तेलगाव, हिंगोली।